कार्यक्रमाला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आदरणीय कैलासजी बिडकर महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी यांचं स्वागत करण्यासाठी महाराज पण आहेत या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी विलास बाबासाहेब पंडित यांना विनंती करतो की आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. विलास बाबासाहेब पंडित. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विकास महाराज बिडकर यांचं पण या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विठ्ठल पंडित यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराजांचं स्वागत करावं. विठ्ठल पंडित. त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी प्रथमतः विचार मांडण्यासाठी श्रेया संग्राम इमडे ही बालिका या ठिकाणी महामानवांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. श्रेया संग्राम इमडे आपण समोर यावं. मानाचा जय भीम, जय शिवराय, जय जाऊ, जय रमाई. चवदार तळ्याचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. अहो एकच काय, हजार जन्म घेतले तरी माझ्या बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. डोळ्यामधून येणारे आसवांना आज उभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी इथे स्वाभिमानाने उभा आहे. नमन करून या पावन भारतभूमीला करू सुरुवात आजच्या सोहर्ण सोहळ्याला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या मंगलदिनी भीम जयंतीच्या सोहळ्याला लिंबेवाडच्या बुद्धविहार प्रांगणात उपस्थित आदरणीय व्यास भारतभूमीला करू सुरुवात आजच्या सोहर्ण सोहळ्याला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या मंगलदिनी भीम जयंतीच्या सोहळ्याला लिंबेवाडच्या बुद्धविहार प्रांगणात उपस्थित आदरणीय व्यासपीठ व्यासपीठाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावातील सरपंच पोलीस पाटील व येथे जमलेले सर्व माझ्या माता पित्यांवर तसेच बंधू आणि बहिणींनो, मी श्रेया संग्राम इमडे आपणा सर्वांचे स्नेहपूर्वक स्वागत करते आणि आपणा सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज अभिमानाने फडकत असलेल्या आणि या झेंड्याला आणि सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून लढणाऱ्या माझ्या वीर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या सर्व महापुरुषांना, महामातां अर्थात माझ्या सर्व पूर्वजांना नमन करून आणि विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीच्या वाटा खुल्या करून देणारे घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, देशरत्न, भारतरत्न, महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या शब्दरूपी सुमनाने वंदन करते. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, निश्चयाचे महामेरू, बहुजनाच्या आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मी माझ्या मनापासून विनम्र अभिवादन करते. सत्यशोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणाचे प्राणनेते, रात्रशाहीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी माझ्या मनापासून विनम्र अभिवादन करते. त्यांच्या सहकार्यामुळे सावित्रीबाई फुलेने मुलींच्या शाळा काढल्या, म्हणून आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनाही मी माझ्या मनापासून विनम्र अभिवादन करते. जगाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत महाविष्णूचा अवतार असणारे भगवान गौतम बुद्ध यांनाही मी माझ्या मनापासून त्रिवार वंदन करते. आणि आज 28 एप्रिल आपल्या लिंबेवाडी नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रेमाने उत्साहाने साजरी करीत आहोत. तरी त्या निमित्ताने माझ्यासारख्या पामर बालिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे शतशत आभार मानते. मी आपल्यासोबत ज्ञानाचे तेजस्वी सूर्य, दीनदलिताची कैवारी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी ते आपण शांत चित्तेने ऐकावे अशी मी माझ्या मनामध्ये आशा बाळगते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण प्रदेशातून झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचण्याने मस्तक सुधारते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. हे बाबासाहेबांनी मनोमन दलित समाजाला नव दिशा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण रूपी दूध प्राशन केल्यानंतर माणूस वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे ठणकावून सांगणारे माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीनदलिताचे उद्धार करणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाचे तंग महासागर म्हणजे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समानतेचा मंत्र देणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या भारताचं संविधान लिहून देणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, संपूर्ण भारताचे भविष्य उज्ज्वल झाले. कवी गाण्यातून म्हणतात ना, तुम्ही इतकं दिलं आम्हा, तुम्ही इतकं दिलं आम्हा, हे कधी सरावं, हे कधी सरावं. तुम्हाला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुम्हाला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री झाले. स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना संविधान तयार करण्याची आवश्यकता होती. राज्यघटना तयार करण्याचे मार्गदर्शन भारताला करावे. राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत इंग्रजांनी आपल्याला करावी अशी विनंती त्या काळी ब्रिटिशांनी केली होती, परंतु त्यांनी उत्तर दिले. राज्यघटनेचे तज्ज्ञ, या विषयात PhD केलेले कायदे पंडित, पत्रकार, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक, तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या आणि 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सामावून घेणारी राज्यघटना तयार करण्यात आली आणि त्या राज्यघटनेच्या नियमानुसार 26 जानेवारी 1950 सालापासून आपला भारत देश प्रगतीच्या, विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मला एक गोष्ट बोलायची वाटते की बहुत मुश्किल से व्यक्ति को गिराना, की बहुत मुश्किल से व्यक्ति को गिराना, जिसे ठोकरों ने चलना सीखा, जिसे ठोकरों ने चलना सीखा. आणि अशा विद्वान व्यक्तीला भारताचं संविधान लिहिण्याची संधी मिळाली माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. या देशाचं संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले हो? माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती भोगलं भीमानं, किती भोगलं भीमानं. पावाच्या तुकड्यावर काढलं दिस, पावाच्या तुकड्यावर काढलं दिस, तरी थकला नाही कामानं, तरी थकला नाही कामानं. हरपून भान विसरून तहान, हरपून भान विसरून तहान. जीवाचं करून रान, जीवाचं करून रान, तुमच्या आमच्यासाठी लिहिलं संविधान, लिहिलं संविधान. मित्रांच्या कुशीमध्ये शूरांनी, वीरांनी, माझ्या सर्व राज्याने, साधू संतांनी जन्म घेतला. त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली मातृभूमी म्हणजे माझी भारत माता होय. माझ्या भारताची संस्कृती ही पाश्चात्य देशाप्रमाणे भागावर झालेली असून ती त्यागावर झालेली आहे. मृत्यू तमाम न बाळगता आपली कवच कुंडले देणारा कन्हया याच मातीतला. वैराची सुनेला आहे म्हणून तिची खाणारा, नोटी भरणारा एक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतला. स्वप्नातील दान सत्य उतरवणारा सत्यरष्टी राजा हरिश्चंद्र याच मातीतला. आणि राजमाता जिजाऊंचे दुःख दूर करण्यासाठी मुलांचे लग्न टाकून शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडणारा तानाजी मालुसरे याच मातीतला. औरंगजेबाच्या संपत्तीला नाकम मृत्यूला कोटाणारा धर्म अभिमान वीर संभाजी देखील याच मातीतला. एवढी महान परंपरा माझ्या देशाला भारतीय संस्कृतीने प्रदान केली. जशी परंपरा तशी माझ्या पवित्र मातेत जन्मलेले साधू संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ दिला. माझ्या तुकोबरायांनी आपल्याला माता शोधण्यासाठी गाथा दिला. भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीतेसारख्या ग्रंथाचं ज्ञान दिलं. तसं माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या भारताचं संविधान लिहून दिलं. म्हणूनच मला म्हणावीशी वाटते की नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच, नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच. एवढ्या बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद श्रेया. या ठिकाणी थांब. श्रेयाला आमचे बोधाचार्य सकारामजी पंडित समाजात 100 रुपयाचे भेटायले. अति सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी श्रेयानं
आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. शिक्षणाचं काय महत्त्व आहे या छोट्याशा शब्दामध्ये या ठिकाणी छोट्याशा बालिकेनं आपल्याला सांगितलं आहे. कारण बाबासाहेब सांगतात की शिक्षणाचा सागर हा फार मोठा आहे. शिक्षण हे समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये मी फक्त घोटे इतका आहे. तर विचार करा शिक्षण हे किती महान आहे. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचं मनोगत व्यक्त करणाऱ्या श्रेया डिमळे यांना या ठिकाणी साहेबराव किशनराव पंडित साहेबांच्या वतीने या ठिकाणी 200 रुपयाची भेट आली आहे. धन्यवाद. आदरणीय मोते साहेब यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाची भेट. धन्यवाद. आदरणीय मोते महाराज यांच्या वतीने या ठिकाणी 500 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. बिडकर महाराज. गौतम पंडित साहेब यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाची भेट. धन्यवाद. आदरणीय आमचे बालाजी पारवे साहेब यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आहे. अंतराम तुकाराम पंडित यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आहे. पारवे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र LIC एजंट मनोज पंडित साहेब यांच्या वतीने वही आणि पेनचं भेट या ठिकाणी दिलं आहे. धन्यवाद. मनोहर प्रभाजी राठोड यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाची भेट आली आहे. धन्यवाद. हे बाई अतिशय सुंदर असं बघा लहान मुलांचं भाषण किती खरोखरच या ठिकाणी आवडीचं आहे. अविनाश विठ्ठल पंडित यांच्या वतीने 500 रुपयाची भेट. असेच विद्यार्थी घडावं आणि या ठिकाणी महामानवांचे विचार या ठिकाणी अंगीकार करून आपलं जीवन जगावं या ठिकाणी 500 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद.